कर्जत नगर परिषद निवडणूक. कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा. लक्षात ठेवा, आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया. कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया. कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास. नमस्कार, मी विकास मिरगे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आपण उमेदवारांशी चर्चा करतोय, संबंधित राजकीय नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय. कर्जतकरांचा कौल कोणाचा आणि कर्जतकरांच्या खरोखर समस्या सुटल्या का, त्यांच्या मनातलं विजन काय आहे, याच अनुषंगाने आपल्यासोबत ज्या प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवार आहेत, पूनम शिर्के मॅडम आहेत. खरं तर त्या शिक्षिका म्हणून क्लास घेत आहेत. एक नगरपालिकेमध्ये शिक्षणाचा एक खूप महत्वाचा मुद्दा गाजतोय, मात्र ते शिक्षणामध्ये काम करतायत, याच अनुषंगाने मुलांवर संस्कार करतायत. आता त्या नगरपालिकेत जाण्याची तयारी करतायत. खरं तर तुम्ही शिक्षिका म्हणून काम करतायत, मुलांना संस्कार करतायत. काय वाटलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जावं किंवा प्रयत्न करावे? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी पूनम गणेश शिर्के. माझं शिक्षण आहे BA BEd. राजकारणाचा तसा काही विचार नव्हता. मी पहिल्यापासूनच एक शिक्षिका आहे आणि पहिल्यापासूनच मला समाजकारणाची खूप आवड होती. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असताना तिथपासूनच माझ्या या कार्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मी बऱ्याच गोष्टींमध्ये नेहमीच सहभागी असते. म्हणजे कुठल्याही प्रकारचे रॅली असू देत, कुठल्याही प्रकारचे शिबिर असू देत किंवा वैयक्तिकही मी बरीचशी कामं करते. म्हणजे अगदी दाखले देण्याचं काम असू देत किंवा अजून कुणाला काही अशी जी गरज असेल कुठे काय, तर तिथे मी नेहमी धावून जाते. आणि मग याच अनुषंगाने माझी कुठेतरी ही सुरुवात झालेली होती आणि तोच एक विचार मनामध्ये ठेवून मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की आपण अजूनही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे, लोकांची जास्तीत जास्त कामं आपल्या मार्फत झाली पाहिजेत. हा एकच मिशन ठेवून मी या राजकारणामध्ये पदार्पण करण्याचा विचार केला. खरंच आपण शिक्षणावर चर्चा केलेली आहे. तुमच्या प्रभागामध्ये खरोखर कामं झाली का? ज्या पद्धतीने विकासाचा दावा केला जातो संकेत भाषे आमदारांच्या भाषणाकडून, खरोखर विकासाचा फोल आहे की खरोखर विकास आहे की वास्तवातला प्रभाग क्रमांक 2 कसा आहे जाणून घ्यायचं, कारण तुम्ही आता फिरला असाल. आहे तसं विकास आहे, पण अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती काही गोष्टी होणं अपेक्षित आहेत. मी तुम्हाला तेच बोलते की कारण बघा, आता आपण जेव्हा आता लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे लोकांच्या गरजा वाढतात आणि आमचा हा वॉर्ड क्रमांक 2 आहे, तर तिथे प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर आपण 3 भाग केले तर एक कामगार वर्गाचा असेल आणि एक जे आहे ते सुसंस्कृत किंवा शिक्षित लोक आहेत आणि ग्रामस्थ आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जर कामगार वर्गाचा तुम्ही विचार करायला गेला तर कामगार वर्गांकडे त्यांच्याकडे शिक्षणाचा फार मोठा अभाव आहे, कारण ते लोक दोघेही कामगार असतील आणि ते दोघेही कामावरती जातात. तर मुलांच्या शिक्षणाचा हा फार मोठा तिकडे एक मोठी ती समस्या आहे. आणि जे सुशिक्षित वर्ग आहे तर त्यांच्याकडे आताही तुम्ही बघाल की जे सुशिक्षित वर्ग आहे तर त्यांच्याकडे डबल ग्रॅज्युएशन झालेले जे कोणी त्यांची मुलं आहेत तर ती म्हणजे घरामध्ये आहे तर त्यांच्या हाताला काम नाहीये, ती एक समस्या आहे. आणि ग्रामस्थ असतील किंवा काही गृहिणी असतील तर त्या गृहिणींना सुद्धा घरी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काम नाही. म्हणजे रोजगार ही एक मोठी समस्या आहे. त्याचबरोबर अजून आपल्याकडे रस्त्यांच्या समस्या आहेत, उघड्या गटारांच्या समस्या आहेत, आरोग्यविषयक समस्या आहेत, पाण्याची तर सगळ्यात मोठी भीषण समस्या आहे जी अद्यापही कुठेही अजून सोडवण्यात आलेली नाहीये. जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात निश्चितच नाहीये. आता बघूयात पुढे. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही अनेक महिलांशी सोबत काम करतायत, कसा अनुभव आहे? काय महिला काम करतायत, काय त्यांना प्रशिक्षणाचे तुम्ही धडे देतायत? आता बघा, मी स्वतः एक ALF बचत गटाची प्रमुख आहे. माझ्याकडे एक 11-12 बचत गट आहे. त्या बचत गटांवरती मी काम करते. तर या बचत गटातून काम करत असताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते की महिला काम करायला उत्सुक आहेत, पण त्यांच्या हातापर्यंत कुठल्याही प्रकारचं काम दिलं जात नाही किंवा कोणी या गोष्टींवरती विचार करत नाही. म्हणजे जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा फक्त थोड्या काळापुरतं तुम्हाला काही गोष्टी होतात, पण ज्या काही ह्या अगदी मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत समस्या आहेत त्याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही, डोळेझाक केली जाते. तर या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्येच आपण या ज्या ALFच्या बचत गट आहेत तर त्यातील महिला आहेत तर त्यांना आम्ही उद्यम आधारचे सर्टिफिकेट यांचं वाटप केलं. तर त्याच्यातून ते वाटप करत असतानाच आम्हाला हेही लक्षात आलं की बऱ्याच महिला स्वतः उद्योग वगैरे व्यवसाय करायला इच्छुक आहेत आणि पण त्यांना तो रस्ता देणं हे आपलं काम आहे.
मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी एक तुमचं विजन आहे ते नेमके विजन काय आहे? कर्जतकरांना तुमच्या प्रभागासाठी असेल की कर्जतकरांसाठी, कारण एक शिक्षिका म्हणून तुम्ही आता नगरपालिकेत जाण्याची तयारी करताय, काय वाटतं कशा प्रकारचं विजन आहे बघा, आता कर्जतकरांचं? आपल्या कर्जतमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आहे, पण अजूनही आपल्याला माहिती आहे की आपल्या कर्जतमध्ये पाहिजे तसा एवढा एक माहोल किंवा एक असा हे नाहीये. तर आपल्याला हे जे आहे ते आपल्याला स्वतः तसं निर्माण करावं लागणार आहे. म्हणजे जर आता बघा UPSC MPSC चे जे असतील तर आपल्या कर्जतमध्ये अजूनही अद्ययावत एवढे एकही क्लासेस नाहीयेत की जे UPSC MPSC साठी आपण मुलं प्रिपरेशन करू शकतील किंवा तिकडे जाऊ शकतील. तर आता यासाठी मग त्यांना पुणे मुंबई याच्याशिवाय काही पर्यायच नसतो. मग आपण स्वतः जर या गोष्टींवर थोडंसं लक्ष दिलं तर आपण इकडे त्या गोष्टी करू शकतो, जेणेकरून आपली मुलं कुठे बाहेर जाणार नाहीत आणि आपल्या मुलांना आपण इकडे शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारामध्ये आणू शकतो. तर ते एक मोठं विजन आहे माझ्याकडे की जे UPSC MPSC स्पर्धा परीक्षा असतील तर त्याच्यासाठी आपण त्यांना मोटिवेशन करण्यासाठी असेल किंवा काही शिबिर आयोजित करणार आहोत किंवा काही क्लासेस वगैरे यांची निर्मिती करणार आहोत पुढे जाऊन. मूळ मुद्दा असा आहे की आपण जसं प्रभागामध्ये फिरल्या असं खरोखर तिथले समस्या काय नेमकी, म्हणजे काय काय वाटतं, काय कशा प्रकार प्रचार सुरू आहे? तुम्ही एक शिक्षिका आहात, तुम्हाला बऱ्यापैकी जगाशी संपर्क होतो टेलिव्हिजन माध्यमातून, मग या सगळ्या सोशल मीडियातून कशा प्रकारचा प्रसार करताय तुम्ही? अगदी छान क्वेश्चन विचारला तुम्ही. बघा, आता म्हणजे जेव्हा आता मी प्रचार करण्याच्या माध्यमातून जाते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आदिवासी जो भाग आहे तो अद्यापही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं गेलेलं नाही. म्हणजे ज्या 50 वर्षापूर्वी तो ज्या अवस्थेत होता आजही 50 वर्ष झाली तरी तो त्याच अवस्थेत आहे. आणि अजून संजयनगरचा किंवा जर आपल्या वॉर्ड क्रमांक 2 चे जर आदिवासी भागांचा जर विचार झाला तर बघा, तुम्ही जे ग्रामीण भाग आहे तर त्यांना घरकुल योजना वगैरे तरी असते, पण यांच्यासाठी स्वतःहून कुठल्याही योजनेचा कुठेही कोणी काही विचार पण करत नाही किंवा फक्त मतदानापुरता यांचा उपयोग केला जातो आणि त्याच्यानंतर मग यांचा कुठेही कशामध्येच रोल नसतो. तर हे जे आदिवासी बांधव आहे तर त्यांच्या हाताला काम पण दिलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी घराचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे, तर तो सोडवण्यासाठी विचार व्हावा असं मला वाटतं. विरोधकांचं एक तुमच्यासोबत एक महिला आहे शिवसेना भाजपाच्या, कसं पाहते, आव्हान वाटतं? नाही, आव्हान तर असं एवढं विशेष काही नाहीये, कारण आज कर्जतची जनता असेल, वॉर्ड क्रमांक 2 ची जनता असेल ते सुजाण आहेत. त्यांना सुसंस्कृत स्त्री किंवा एक सुशिक्षित स्त्री आणि एक काम करणारी स्त्री यातला फरक निश्चितच समजतो. त्यामुळे दोनदा पराभूत झाले, तिसऱ्यांदा करायची त्याबद्दल तर मी काहीच बोलणार नाही, कारण ही जी लढाई आहे ती माझी कोणाच्या विरुद्धची नाहीये, तर ही माझी स्वतःच्या आत्मसन्मानासाठीची लढाई आहे. जे काही आहे ते मला स्वतःसाठी मला सिद्ध करून दाखवायचं, त्यासाठी ही माझी लढाई आहे. सध्या तुम्ही अजित पवार गटामध्ये आहे, कसं वातावरण असतं अजित पवार गटाचं? कसं सुधाकर घारे काय म्हणतात, महिलांकडे लक्ष असतं का? हो, खूप छान. म्हणजे मी या गटामध्ये आहे, तर या गटामध्ये महिलांना खूप छान अशी विशेष स्पेशल वागणूक दिली जाते. कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा कुठल्याही प्रकारचं कुठल्याहीच असं आम्हाला बोद्रेशन खाली आम्ही काम करत नाही. आम्ही स्वेच्छेने जे काय करायचं ते स्वेच्छेने काम करतो आणि त्याच म्हणजे त्यामध्ये आम्हाला सुद्धा भाऊंकडून कधी कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. मूळ मुद्दा असा आहे की तुमच्या मनातलं कर्जत तुम्ही सांगितलं, खरोखर कर्जतमध्ये काय वाटतं, एक महिला म्हणून सुरक्षित आहात? कसं म्हणजे आता तुम्ही निवडणूक लढवतायत, एक महिला म्हणून फिरत असताना सगळ्या अनेक महिलांशी संवाद साधत असाल, होत असाल, पण सुरक्षित आहात का कर्जत महिला? तेच, अजूनही कर्जतमध्ये बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे, महिलांसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी. सुरक्षिततेचं म्हणाल तर बघा तुम्ही, आजही आपल्याकडे अगदी जे मेन चौक आहे तिथे सुद्धा CCTV कॅमेऱ्यांची कमतरता आहे. त्याचबरोबर आपल्याकडे महिलांसाठी विशेष असं कुठल्याच गोष्टी होत नाहीयेत, त्या पण करणं गरजेचं आहे आणि महिलांना विशेष स्थान देण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. पण स्पेसिफिक महिलांसाठी काय करावं असं वाटतं? आता जर समजा प्रभाग क्रमांक महिलांनी तुम्हाला ठरवलं बाबा आपली सहकारी मैत्रीण आहे, मग आपल्या महिलेने काय करावं असं? जर प्रभाग क्रमांक 2चा जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी हे सांगेल की बाबा त्यांना बचत गटाच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करणार आहेत. आता मागच्या वेळेस मी एक मेणबत्ती प्रशिक्षणाचा माझा मानस होता, पण तो काही कारणास्तव मी रद्द केला. तर मेणबत्ती प्रशिक्षणाद्वारे असेल किंवा पापड लोणचं बनवण्याचे असेल, मसाले, तांदळाची भाकरी ही आपल्या कर्जतमध्ये सगळ्यात प्रसिद्ध अशी गोष्ट आहे ती, किंवा मोदक असतील, ती आपण जर बाहेर लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो या गोष्टी, तर आपल्या महिलांना सुद्धा 4 पैसे मिळतील, घरामध्ये त्यांचा थोडासा हातभार लागेल आणि आपल्याला स्वतःच काहीतरी करतो याचं एक समाधान होईल आणि त्या एक सक्षम होतील असं मला वाटते. तर ह्या गोष्टींसाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या कोणी सुशिक्षित आहेत
किंवा ज्या कोणी उच्च शिक्षित आहेत तर त्यांच्या नोकरी धंद्या व्यवसायांसाठी सुद्धा आपण काहीतरी प्रयत्न करणार आहोत. शेवटचं मतदारांना आव्हान काय कराल? तुम्हाला लोकांनी चॉईस का करावं? तुमच्या समोर नंदुलाड आणि तुम्ही पॅनल घेऊन चढताय तर तुम्हाला लोकांनी निवडून का द्यावं? तुमच्यामध्ये नेमकी काय विजन जरी सांगितलं असेल तर शेवटचा प्रश्न आहे की मतदारांना तुम्ही आव्हान काय कराल विकास नावाच्या प्लॅटफॉर्मवर? आता बघा, माझ्यासोबत वॉर्ड नंबर 2 मध्ये जे नंदूदादा लाड आहे तर ते स्वतःही एक खूप छान व्यक्ती म्हणून आहेत आणि दादांचं काम पण खूप म्हणजे अगदी उच्च लेवलचं आहे आणि फार वर्षांपासून ते या निवडणूक प्रक्रियेमध्ये वेटिंगला होते आणि आता कुठे त्यांना भाऊंच्या मार्फत म्हणजे सुधाकर भाऊंच्या मार्फत संधी मिळाली. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगायचं जर झालं तर मी एक उच्च शिक्षित स्त्री आहे, सुसंस्कृत स्त्री आहे आणि मी धडाडीची एक नेतृत्व आहे असं मला वाटतं किंवा जनमताचा कौल पण आहे तो. आणि लोकांना मी एवढीच विनंती करेल की तुम्ही एक पक्ष वगैरे हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, एक व्यक्ती म्हणून तुम्ही आमचा विचार करा. आणि जे परिवर्तन विकास आघाडीच्या मार्फत आम्ही बऱ्याचशा गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे किंवा आम्हाला एक संधी द्या असं मी सगळ्यांना आवाहन करेल. आणि आपल्या कर्जतची जनता तशी सुजाण आहे, त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. म्हणजे आपण इतकं अगदी सविस्तरपणे याची काय आवश्यकता नाहीये, तर ते बरोबर या गोष्टी समजतात आणि मला नक्कीच आशा आहे की ते मला भरघोस मतांनी विजयी करतील. मला भरघोस मताने विजय करतील. शिक्षणाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक आहे ती खूप महत्त्वाची असेल. रोजगाराचा प्रश्न महिलांचा मला सोडवायचा अशा प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवार म्हणतात. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या होत्या पूनम शिर्के यांनी सुद्धा सांगितले अनेक संवाद त्यांनी आपल्या भूमिका स्पष्टपणे ही मतदारांसमोर मांडलेली आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.